विभाज्यतेच्या कसोट्या अर्थात डिव्हिजिबिलिटी रूल। आता आपण विभाज्यतेच्या कसोट्यावर चर्चा करूया। विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे कोणती संख्या दुसऱ्या संख्येने विभाजित होऊ शकते का हे तपासणे होय। उदाहरणार्थ 2, 3, 5, 6 आणि 10 यासारख्या संख्यावर आधारित आपल्याला कसोट्या माहिती असायला हवे। उदाहरण बघा, जर आपल्याला तपासायचं असेल की 123 ही संख्या 3 ने विभाजित होऊ शकते का, तर आपल्याला 123 किंवा इतर संख्येने 3 ला किंवा या दिलेल्या कसोटी माहित असल्यास या कसोटी माहित असलेल्या संख्येने विभाजित होते का ते आपल्याला पाहायचं असल्यास आपण भाग देणार। जसे या प्रकारे बघा, 123 भागिला 3, तर या संख्येला 3 ने भागल्यास पूर्णपणे भाग जाणार, अर्थातच याचे उत्तर पूर्णांक ही संख्या येणार। तुम्ही पाहू शकता या प्रकारे 123 या संख्येला 3 ने भागल्यास उत्तर ही पूर्णांक संख्या मिळते आणि अशा वेळी बाकी 0 असतो। तर 123 या संख्येला 3 ची कसोटी लागू पडली आहेत हे आपल्याला समजते। त्याच प्रकारे पुढची संख्या 124 या संख्येला 3 ने भागले असल्यास त्याला निशेष भाग जात नाही, अर्थातच निशेष भाग न जाणे अर्थातच इथे शेष 0 नाही। तर या 124 या संख्येला भागल्यास बाकी 1 उरत आहे, म्हणजे यात निशेष हा 0 उरलेला नाही आहे, म्हणून 124 या संख्येला 3 ची कसोटी लागू पडत नाही आणि 123 या संख्येला 3 ची कसोटी लागू पडते। तर आपल्याला काही संख्या आहेत, त्या संख्या पाहता क्षणी आपल्याला ओळखायचं आहे का आपण त्या दिलेल्या संख्येला कोणत्या अंकाने भागल्यास त्यास निशेष भाग जाऊ शकणार, अर्थातच उत्तर ही पूर्णांक संख्या मिळेल आणि त्यावेळी बाकी ही 0 असणार। तर यासाठी आपल्याला काही कसोट्या माहिती असणे आवश्यक आहेत। तर चला तर आपण आता काही महत्त्वाचे नियम पाहूयात। 2 ची कसोटी, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक असतो तेव्हा त्या संख्येला निशेष भाग जातो। अर्थातच काय, आपल्याला 2 ची कसोटी एखाद्या संख्येला लागू कधी पडणार हे कसं समजणार, तर कोणतीही संख्या असू द्या, ती कितीही अंकी संख्या असू द्या। उदाहरणार्थ 10 यामध्ये एकक स्थानी असणारा अंक हा 0 आहे, तर दशक स्थानी असणारा अंक 1। तर 10 या 2 अंकी संख्येमध्ये एकक स्थानाकडे बघा, एकक स्थानी 0 हा अंक आहे, तर ह्या 10 ला 2 ने पूर्ण भाग जाणार। त्याचप्रमाणे बघा, एखादी 3 अंकी संख्या सुद्धा बघा, 108, तर 108 ही 3 अंकी संख्या आहे, परंतु आपल्याला एकक स्थानावरील अंक पाहिले असल्यास एकक स्थानावर 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एखादा असणारा अंक 8 हा आहे, म्हणून 108 या संख्येला सुद्धा 2 ची कसोटी लागू पडते। याचप्रमाणे 32, 54, 76 यासारख्या इतर संख्या या प्रकारे बघा, एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 हे अंक आल्यास त्या संपूर्ण संख्येला 2 ने निशेष भाग जातो, अर्थात त्यावेळी बाकी ही 0च असणार। त्यानंतर 3 ची कसोटी, ज्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 3 ने निशेष भाग जातो तेव्हा त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो। बघा, तर 3 ची कसोटी काय म्हटलं आहे का, ज्या संख्येतील संख्या कोणतीही असू द्या, कितीही अंकी असू द्या, त्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला अर्थात त्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज केल्यास जे उत्तर येते त्या उत्तरास 3 ने निशेष भाग गेल्यास त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 3 ने निशेष भाग जातो। उदाहरणार्थ
बघा 123. तर 123 ही 3 अंकी संख्या आहे. या प्रकारे तुम्ही 4 अंकी 5 अंकी कितीही अंकी संख्या पाहू शकता. तर 123 या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करून पाहिल्यास बघा 1 अधिक 2 अधिक 3, तर 123 मध्ये हे 3 अंक आहेत. या 3 अंकांची बेरीज केल्यास आपल्याला उत्तर 6 मिळणार आणि 6 ला 3 ने भाग जातो, अर्थात 6 हा 3 च्या फाड्यात येत असतो, म्हणून हा 6 ला 3 ने भाग जातो. म्हणूनच हा 123 या संख्येला सुद्धा 3 ची कसोटी लागू पडते. 9015 या संख्येला सुद्धा 3 ने निशेष भाग जातो, कारण की या संख्येतील कोणत्याही दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज आपल्याला केल्यास जे मिळणारे उत्तर आहे त्या उत्तराला 3 ने भाग गेल्यास संपूर्ण संख्येला सुद्धा 3 ने भाग जातो. बघा 9015 या संख्येमध्ये सुद्धा या अंकांची बेरीज केल्यास तुम्हाला मिळणारे उत्तर हे 15 आहे. अर्थातच या 15 ला 3 ने भाग जातो, म्हणूनच 9015 या संपूर्ण संख्येला देखील 3 ने निशेष भाग जातो. यानंतर 4 ची कसोटी. बघा 4 ची कसोटी एखाद्या संख्येला केव्हा लागू पडणार, तर ज्या संख्येतील दशक व एकक स्थान मिळून तयार होणाऱ्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो. बघा काय म्हटलंय, एखादी संख्या ती कितीही अंकी असू द्या, उदाहरणार्थ बघा 124, तर या संख्येतील दशक व एकक स्थान मिळून तयार होणारी संख्या कोणती आहे, एकक व दशक स्थान मिळून बनणारी संख्या ही आहे 24. बघा एकक व दशक स्थान मिळून बनणारी संख्या 24 आहे. तर दशक व एकक स्थान मिळून बनणारी जी संख्या 24 आहे, 24 ला 4 ने निशेष भाग जातो, म्हणून 124 या संख्येला 4 ने निशेष भाग जातो. परत 4 ची कसोटी पुन्हा एक बघा, ज्या संख्येच्या एकक व दशक स्थानी, बघा संख्येच्या दशक व एकक स्थानी 0, तर दशक व एकक स्थानी 0 हा अंक अर्थात 2 शून्य असल्यास त्या संख्येला सुद्धा 4 ने निशेष भाग जातो. उदाहरण बघा 100 या संख्येत एकक व दशक स्थानावर 0 आहे, अर्थात 2 शून्य आहेत. त्याचप्रमाणे 500 या संख्येत सुद्धा एकक आणि दशक स्थान यावर 2 शून्य आहेत, म्हणून 100 500 या संख्येला सुद्धा 4 ने निशेष भाग जातो. त्यानंतर 5 ची कसोटी, ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 किंवा 0 हा अंक असतो, बघा 5 ने भाग जाणाऱ्या संख्या शोधायची असल्यास आपण त्या संख्येच्या एकक स्थानी 5 किंवा 0 हा अंक असल्यास त्या संख्येला निशेष भाग जातो. उदाहरणार्थ बघा 15 या संख्येमध्ये एकक स्थानावरील अंक 5 आहे, म्हणून 15 या संख्येला 5 ने भाग जाणार. 105 बघा या संख्येत सुद्धा एकक स्थानावरील अंक 5 आहे. याच प्रमाणे 170 एकक स्थानावरील अंक 0, अर्थात 0 किंवा 5 हा अंक संख्येच्या एकक स्थानी असल्यास त्या संख्येला सुद्धा 5 ने निशेष भाग जात असतो. त्यानंतर 6 ची कसोटी, तर 6 ची कसोटी एखाद्या संख्येला 6 ने भाग केव्हा जाणार, तर ज्या संख्येला 2 व 3 च्या कसोटीचा नियम लागू होतो. बघा इथे 6 ची कसोटीसाठी आपल्याला 2 आणि 3 च्या कसोटीचा नियम माहिती असणे आवश्यक आहे. अर्थातच अशी संख्या जिला 2 आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने देखील भाग जात असतो. अर्थात आपण असे सुद्धा म्हणू शकतो, सम असणाऱ्या ज्या संख्येला 3 ने भाग जाणार त्या संख्येला 6 ने सुद्धा भाग जाणार. जसे तुम्ही पाहू शकता 1206, बघा या संख्येच्या एकक स्थानी 6 अंक आहे, अर्थातच ही सम संख्या आहे, म्हणून 2 ने निशेष भाग तर जाणार.
आणि 3ची कसोटी लागू पडते का? तर बघा 3च्या कसोटीनुसार संख्येतील अंकांची बेरीज ही 9 येत असल्यामुळे 1206 या संख्येला 2 आणि 3ची कसोटी लागू पडते. त्यामुळेच या संख्येला 6ची कसोटी देखील लागू पडते. याप्रमाणे 594, 270 यासारख्या संख्या. त्यानंतर 8ची कसोटी. तर बघा 4ची आणि 8ची कसोटी जवळपास सेमच आहे. 8ची कसोटी तर एखाद्या संख्येला 8ने कधी भाग जाणार? तर ज्या संख्येतील शतक, दशक व एकक स्थान मिळून तयार होणाऱ्या संख्येला 8ने निशेष भाग जात असेल तेव्हा त्या संख्येला सुद्धा 8ने निशेष भाग जातो. अर्थातच संख्या 3 अंकीपेक्षा मोठी असली पाहिजे. ती 4 अंकी किंवा 4 अंकीपेक्षा मोठी असेल तरी चालेल. उदाहरण बघा 6984. यामध्ये शतक, दशक व एकक स्थान अर्थात शेवटचे 3 अंक मिळून बनणारी संख्या ही 984 आहे. आणि या संख्येला 8ने निशेष 8ने भाग दिले असल्यास जर या संख्येला 8ने भाग जात असेल तर या संपूर्ण संख्येला अर्थात 6984 या संख्येला देखील 8ची कसोटी लागू पडते. अर्थात 8ने निशेष भाग जातो. यावेळी बाकी 0 असणार. त्याचप्रमाणे 8ची दुसरी कसोटी बघा. 4च्या कसोटीनुसारच 8ची दुसरी कसोटी सुद्धा आहे. या संख्येच्या शतक, दशक व एकक स्थानी अर्थात एखादी विशिष्ट अंकी संख्या असेल तर त्या संख्येच्या शतक, दशक व एकक स्थानी 0 असल्यास अर्थातच 3 0 असल्यास त्या संख्येला देखील 8ने निशेष भाग जातो. उदाहरण 1000 बघा. या संख्येत सुद्धा शेवटी 3 0 आहेत. 31000 बघा. या संख्येत सुद्धा शतक, दशक आणि एकक स्थानी 0 अर्थात 3 वेळा 0 आहे. अशा 3 0 असणाऱ्या सर्व संख्येला 8ने निशेष भाग जातो. 9ची कसोटी बघा. 9ची कसोटी सुद्धा 3च्या कसोटी समानच आहे. बघा ज्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 9ने निशेष भाग जातो तेव्हा त्या संख्येला 9ने निशेष भाग जातो. बघा 3च्या कसोटीमध्ये सुद्धा तेच होतं आणि 9च्या कसोटीमध्ये सुद्धा तेच आहे. तर विशिष्ट अंकी संख्येच्या अंकांची बेरीज केल्यास जे उत्तर येते त्या उत्तरास 9ने भाग गेल्यास त्या संपूर्ण संख्येला देखील 9ची कसोटी लागू पडते. उदाहरण 972. या 3 अंकी संख्येतील अंकांची बेरीज अर्थात 9 मध्ये 7 आणि 2 972 या अंकांची बेरीज केल्यास उत्तर हे 18 येणार आणि 18ला 9ची कसोटी लागू पडते. 18 हा 9च्या फाड्यामध्ये येत असतो. म्हणूनच 972 या संख्येला सुद्धा 9ने निशेष भाग जातो. यानंतर 10ची कसोटी. तर 10च्या कसोटीनुसार एखाद्या संख्येला 10ने भाग निशेष भाग तेव्हाच जाणार जेव्हा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 हा अंक असतो तेव्हा त्या संख्येला सुद्धा 10ने निशेष भाग. बघा 5 आणि 10ची कसोटी ही जवळपास सेम आहे परंतु 5च्या कसोटीसाठी एकक स्थानी 0 आणि 5 अंक असायला हवे परंतु 10च्या कसोटीमध्ये फक्त एकक स्थानी 0 हा अंक असायला हवा. अर्थात 10च्या फाडा म्हणताना येणारे अंक उदाहरणार्थ तुम्ही पाहू शकता यासारख्या संख्या 10 एकक स्थानी बघा 0 आहे. 2010 किंवा 160 यासारख्या संख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी केवळ 0 हा अंक असतो
तेव्हा त्या संपूर्ण संख्येला 10 ने निशेष भाग जात असतो. यानंतर 11ची कसोटी. बघा, 11च्या कसोटीनुसार एखाद्या संख्येला भाग तेव्हाच जाणार जेव्हा बघा दिलेल्या संख्येतील समस्थानच्या अंकांची बेरीज, बघा दिलेल्या संख्येतील समस्थानच्या अंकांची बेरीज व विषम स्थानच्या अंकांची बेरीज करून त्यातील फरक काढला असता तो 0 किंवा 11च्या पटीत येत असेल तर त्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो किंवा ती संख्या 11 ने विभाज्य असते. अर्थातच एक विशिष्ट अंकी कोणतीही संख्या असू द्या, त्या संख्येतील समस्थानच्या अंकाची बेरीज म्हटलाय. समस्थान अर्थात दुसरे स्थान, संख्येमधील अंकाचे चौथे स्थान, 6वे स्थान, या प्रकारे असणारे स्थान ते समस्थान असते. आणि विषम स्थान अर्थात एखाद्या संख्येचे विषम स्थान म्हणजे त्या संख्येत दिलेला अंक पहिल्या क्रमांकावर, तिसऱ्या, 5व्या, 7व्या किंवा 9व्या या क्रमांकावर असल्यास त्या स्थानावरील अंकांचे स्थान हे विषम स्थान आहे. उदाहरणार्थ बघा, 3 अंकी संख्या 132 ही आहे. यामध्ये समस्थानावरील अंक, समस्थान अर्थात दुसरे स्थान, तर पहिला स्थान हा विषम स्थान आहे, अर्थात 2 हा अंक विषम स्थानावर आहे. तर दुसरे स्थान, संख्येतील दुसरे स्थान अर्थात समस्थान असणार, अर्थात समस्थानावरील अंकांची बेरीज. तर समस्थानावर असणारा अंक आहे 3 आणि विषम स्थानावरील अंक अर्थात संख्येतील अंकाचे पहिले स्थान, त्यानंतर तिसरे स्थान, पहिले स्थान आणि तिसरे स्थान हे स्थान विषम स्थान होय. तर विषम स्थानावरील अंक अर्थात 1 आणि 2 यांची बेरीज केल्यास उत्तर 3 येणार. तर समस्थानच्या अंकांची आणि विषम स्थानच्या अंकांच्या बेरजेतील फरक म्हटला आहे. तर बघा यातील फरक केल्यास 0 किंवा 11च्या पटीत. बघा फरक 0 आलाय, अर्थात 132 या संपूर्ण संख्येला 11ची कसोटी लागू पडते. त्याचप्रमाणे पुन्हा आणखी एक उदाहरण बघा, 5027. यामध्ये सुद्धा बघा 4 अंकी संख्या आहे, अर्थात पहिले स्थान, तिसरे स्थान हे विषम स्थान आहे. यांची बेरीज 7 मध्ये 0 मिळवल्यास 7 होणार, अर्थात विषम स्थानच्या अंकांची बेरीज 7 आहे. आणि समस्थान अर्थात संख्येचे दुसरे स्थान आणि चौथे स्थान हे मिळून जे अंक आहेत त्यांची बेरीज अर्थात 2 आणि 5 यांची बेरीज सुद्धा 7 होते. तर यातील फरक काढला असल्यास तो 0 हा येतो. म्हणून 5027 या संख्येला देखील 11ची कसोटी लागू पडते. तर या कसोट्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते आता आपण पाहूया. 2च्या कसोटीवरील प्रश्न या प्रकारे विचारला जाऊ शकतो. काही संख्या दिलेल्या असतात, जसे की पर्यायात किंवा आपल्याला प्रश्नात काही संख्या दिलेल्या असतात, जशा या प्रकारे काही संख्या दिलेल्या आहेत. अशा काही संख्या दिलेल्या असतात आणि आपल्याला विचारले जाते की पुढीलपैकी किती संख्येला 2ची कसोटी लागू पडते, अर्थात 2 ने निशेष भाग जाणार. तर 2च्या कसोटीनुसार आपल्याला शोधायचे असते. एकक स्थानी दिलेले अंक असल्यास ती 2ची कसोटी लागू पडते, अर्थात या संख्येला 2 ने भाग जाणार, या संख्येला सुद्धा आणि या संख्येला सुद्धा जाणार. तर दिलेल्या संख्येत 2 ने भाग जाणाऱ्या एकूण संख्या किती असा प्रश्न विचारल्यास आपल्याला त्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 2 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या आहेत एकूण 3. याच प्रकारे असा देखील प्रश्न विचारतात, एखादी संख्या दिलेली असते आणि त्या संख्येच्या एकक स्थानावरील अंक गाळलेला असतो आणि त्यासाठी पर्याय दिलेले असतात. पर्याय ए असे 4 पर्याय दिलेले असतात आणि त्या पर्यायामधील कोणता अंक या गाळलेल्या ठिकाणी अर्थात या एकक स्थानी ठेवल्यास 2 ने भाग जाणार, अशा प्रकारे प्रश्न विचारतो. तर या प्रश्नाचे उत्तर पर्याय बी, कारण
एकक स्थानी हा सम अंकच असायला हवे, अर्थात 162 ही संख्या होणार। यासारखेच 3चे कसोटीवरील प्रश्न या प्रकारे विचारले जाऊ शकतात। बघा, एखादी संख्या दिलेली असते, तिथला एखादी अंक हा गाळलेला असतो आणि पर्यायात काही अंक दिलेले असतात। त्या अंकांचा वापर करून कोणता अंक पर्यायात टाकले असता त्या पर्यायाला, त्या बनणाऱ्या संख्येला निषेध भाग जातो असं आपल्याला विचारलं असते। बघा, 3च्या कसोटीसाठी असे काही प्रश्न दिलेले असतात, त्यात एखादी स्थानावरील अंक हा गाळलेला असतो आणि प्रश्नामध्ये विचारले असते की या संख्येला 3ने निषेध भाग जाण्यासाठी या स्टारच्या जागी किंवा एखादी चिन्ह दिलेले असते, त्या चिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता अंक असायला हवा, तेव्हाच त्या संख्येला 3ने निषेध भाग जाणार। तर बघा, यांची बेरीज 3च्या कसोटीनुसार आपल्याला माहीत असायला पाहिजे। संख्येतील अंकांची बेरीज केल्यास जे उत्तर येते त्यास 3ने भाग जायला पाहिजे। तर बघा, 4 आणि 5 9, 9 मध्ये स्टार, तर 3ने निषेध भाग जाणारी संख्या 9 आहे, पण त्या पुढील संख्या 12 ही आहे, अर्थातच 9 मध्ये किती मिळवल्यास 12 होतात, तर 9 मध्ये 3 ही संख्या ठेवल्यास उत्तर 12 येणार, अर्थात 9ने बनणारी संख्या 1 3 3 5, अर्थातच 1335। तर या स्थानावर 3 हा अंक असल्यास त्या संख्येला 3ची कसोटी लागू पडते। या प्रकारे देखील प्रश्न विचारतात। त्याचप्रमाणे 4ची कसोटी सुद्धा विचारली जाते आणि 9ची कसोटी, यावरील 9ची आणि 3ची कसोटी ही सारखीच आहे, परंतु एक गोष्ट इथे लक्षात ठेवा का 3ने भाग जाणाऱ्या सर्व संख्येला 9ने भाग जात नाही, परंतु 9ने भाग जाणाऱ्या सर्व संख्येला 3ने भाग जातो, हे माहिती असणे आवश्यक आहे। तुम्हाला काही अंक दिलेले असतात आणि त्यात वेगवेगळ्या अंकाच्या, ज्या आपल्याला वेगवेगळ्या संख्येच्या कसोट्या आहेत त्या आपल्याला वापरायच्या असतात। या प्रकारे प्रश्न दिलेला असतो। 11ची कसोटी, यावरील प्रश्न देखील सुद्धा पेपरमध्ये विचारले जातात।